लाडक्या बहिणींचं म्हणणं आता दादांनी ऐकलं. दादा म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल 3700 कोटी रुपयांचा चेक डायरेक्ट महिला व बाल विकास विभागाला दिला आहे. परंतु परवाच 3700 कोटीचा चेक हा महिला बाल विकासला दिलेला आहे. महिलांच्या आनंदात वाढ. 19वा हप्ता अर्जंट येणार. स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डायरेक्ट बँकांना कडक शब्दात आदेश दिलेले आहेत. आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. आज कोणत्याही परिस्थितीत वाटप करण्याचे आदेश दिले. 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप होऊ शकत नाही, त्यामुळे आज 10 प्रमुख जिल्हे निवडलेले आहेत. आता पहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे. राज्यातील 3ही भाऊ, लाडक्या बहिणींचे 3ही भाऊ देवाभाऊ, अजितदादा, एकनाथदादा यांनी बहिणींची प्रतीक्षा एकाच झटक्यात संपवलेली आहे. आता कोणत्याही क्षणी बँकेकडून मेसेज येणार आहे. बँकांना सक्तीचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या, पण लगेच केंद्र शासनाच्या 2 नव्या योजना सुरू झाल्या. आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता 10,000 रुपये देखील मिळणार आहे. आधार कार्ड असणाऱ्या महिलांना 10,000 रुपयांचा मेसेज येणार आहे आणि त्यातच जर तुमचं पोस्टात खातं तुम्ही उघडलेलं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे. मोबाईलवर 2 मिनिटाच्या आत अर्ज करून हे 10 आणि 15,000 रुपये कसे मिळवायचे याची माहिती देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. 30 सेकंदात मोबाईलवर फॉर्म भरून तुम्हाला हे जास्तीचे 10,000 आणि पोस्टात खातं असल्यास 15,000 कसे मिळवायचे ते समजणार आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी चेकवर सही करून दिलेले आहेत. आणि लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील तब्बल 2.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे वाटप करा, कोणत्याही क्षणी मेसेज येणार, बँकांना सक्त निर्देश देण्यात आले. पण त्यातच लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता तर येणारच आहे, पण महिलांचे आधार कार्ड जर ज्यांच्याकडे असेल तर त्यांना 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये. छोटासा फॉर्म मोबाईलवर भरा आणि लगेचच्या लगेच हे पैसे मिळवा, कारण की ही केंद्र शासनाची नवी योजना आहे. लाडक्या बहिणींसाठी आज 3 खुशखबर आलेले आहेत. 3 आनंदाच्या घोषणा आहेत. फक्त या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव बघा. 36 जिल्हे असल्यामुळे सर्व पैसे लगेच त्या ठिकाणी मिळणार नाही, पण 10 जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर पुढे चालून अजितदादा काय म्हणाले, कारण की 19वा हप्ता आता या महिलांना मिळणार नाहीयेत. या महिला 19व्या हप्त्याच्या यादीतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. कोणत्या महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, कारण की 10 जिल्ह्याची यादी पुढे सांगेलच, पण त्या जिल्ह्याचं नाव घेऊन देखील तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्ही अपात्र झाला असाल. याविषयी अजितदादा काय म्हणाले तेही आपण जाणून घेणार आहोत, कारण की 3 खुशखबर आलेल्या आहेत. लाडकी बहिणीचा 19वा हप्ता, आधार कार्डवर 10,000, पोस्टात खातं असेल तर 15,000. 2025 मधली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. पण 2 वाईट बातम्या देखील समोर आलेल्या आहेत. 2 वाईट बातम्या काय आहेत, पण त्याआधी आपण त्या वाईट बातम्यांनी व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आधार कार्डवर 10,000 रुपये कसे मिळवायचे, पोस्टात खातं असेल तर 15,000 कसे मिळवायचे, 19व्या हप्त्यासाठी आज 10 जिल्हे कोणते आहेत आणि अजितदादांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे आणि अजितदादा कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही याविषयी स्पष्ट बोलून दाखवलेले आहेत. पहा, अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. 1 रुपया जरी राज्यात खर्च करायचा असेल तर तो त्यांच्या सहीशिवाय जात नाही आणि त्यांनी डायरेक्ट 3700 कोटीच्या चेकवर सही केली. आता पैसे यायला उशीर होणार नाही. लगेच मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत. 30 सेकंदात आता फॉर्म भरून तुम्हाला 10,000 रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे याची माहिती समजेल. पण आता व्हिडिओची सुरुवात करूयात एका वाईट बातमीने. वाईट बातमी अशी आहे की अजितदादा पवार म्हणाले की हा जो 19वा हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार नाही. तो हप्त्यासाठी तुम्हाला या निकषांमध्ये बसावं लागेल. काय म्हणाले अजितदादा, लगेच ऐकून घ्या. जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये. हे पहा, ज्या बहिणी श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे, ज्यांच्या घरात आयकरदाता आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, तर त्या महिलांचा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे. 10 जिल्ह्यांची यादी पुढे लगेच सांगणार आहे. त्या 10 जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल
तुमच्या जिल्ह्याचं, तर तुम्हाला आज पैसे येईल. पण सांगितलेल्या गोष्टी निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर पैसे येण्याची थोडीशी दाट शक्यता कमीच वाटत आहे. पण त्यातच काल 4,000 महिला पहा, पूर्ण राज्यातून महिलांचं कौतुक होत आहे. याच 4,000 महिला पहा, त्यांच्याबाबत काय घडलं, 4,000 महिलांच्या बाबतीत काय घडलेलं आहे ते समजून घ्या आणि लगेच आधार कार्डवर 10,000 आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे. पण त्याआधी 4,000 महिलांनी फॉर्म जे आहे स्वतःहून रद्द केले. सरकारने त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर या पात्रतेत बसत नसाल तर लगेचच्या लगेच त्या ठिकाणी अर्ज करून आपला लाभ बंद करून घ्या. आता सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. पहा, सविस्तर आता 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. एकूण 36 जिल्हे असल्यामुळे सगळे जिल्हे एका दिवसात होणार नाही. चेकवर साईन झालेले आहे. पैसे 100% वाटप होणार आहे. पण 10 जिल्हे कुठले आहेत आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, आधार कार्डवर 10,000 रुपये, पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायची, संपूर्ण सविस्तर माहिती आता जाणून घेऊयात. पहा, आता सरकारने काय सांगितलंय, महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे बँकांना एक आदेश दिलाय. तो आदेश म्हणजे महिलांच्या या 2 गोष्टी चेक करूनच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. 2 गोष्टी म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐका. 10 जिल्ह्यांची यादी पुढे सांगतो. 6 विभाग आहेत. 6 विभागातून काही विभागातून 1, तर काही विभागातून 2, तर काही विभागातून 3-3 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता फक्त तुमचा जिल्हा यादीत येतो का पहा. आला तर कमेंट करा. पण देवाभाऊ आणि अजितदादा आणि एकनाथदादा तीनही भाऊ बहिणींच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत आणि त्यांना आता तुम्ही एक धन्यवाद म्हणून नक्की कमेंट करा. कारण की जोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र किंवा ही जी गोष्ट आहे ती बँकेत तुमची स्पष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत पैसे येणार नाही. आता लक्षपूर्वक ऐका. महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे मॅडम म्हणाले, हप्ता टाकायला सुरुवात झालेली आहे. पण काही महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम एकदा ऐकून घ्या आणि लगेच आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे, हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त पैसे आहे. काय झालंय, बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम ऐकून घ्या की जे आधार कार्डवर एक नाव आहे वेगळं आणि बँक खात्यावर एक वेगळं नाव आहे. बऱ्याचशा महिलांचा असा प्रॉब्लेम आहे. पहा, स्पेलिंग मिस्टेक आहे, काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे. आधार कार्डमध्ये स्पेलिंग वेगळं आहे, बँक खात्यावर काहीतरी स्पेलिंग वेगळं आहे. तर कृपया ते लगेचच्या लगेच चेक करा. 2025 संपलेला आहे. 25 मध्ये आपोआप पैसे येत होते. पण 2026 आल्यानंतर आता पडताळणी सुरू झालेली आहे. कदाचित पडताळणी ठीक आहे, तुम्ही सगळ्या निकषात बसता, पण कदाचित तुमच्यावर संशयाची घोडदौड होऊ शकते. त्यामुळे कदाचित तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे अर्जंट काय करा, तुमचा बँकेचा पासबुक घेऊन बसा, तुमचा आधार कार्ड घेऊन बसा, नाव व्यवस्थित चेक करा. स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नसावी. बऱ्याच महिलांनी असं केलंय की आधार कार्ड जे आहे तर ते आपल्या आई वडिलांच्या गावाकडलं आहे, माहेरच्या नावाचं, आणि पासबुक जे काढले तर ते सासरकडच्या नावाचं आहे. तर असंही बघा, किंवा नाव एकच आहे पण स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे. तर कृपया चेक करा. हे चेक केल्याशिवाय बँकेमध्ये आता पैसे येणार नाही. कारण की 25 संपलाय, 26 लागलाय आणि निकष अटी जे आहेत या बाबी छोट्या छोट्या बघितल्या जाणार आहे. त्यामुळे कृपया हे करा. हे करून कमेंट करा. धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद अजितदादा, कमेंट करा. कारण की पहा, आता डायरेक्ट 10,000 रुपये आधार कार्डवर आणि पोस्टात 15,000 रुपये कसे येणार आहेत आणि 10 जिल्ह्यांची जी यादी असणार आहे ते देखील सांगणार आहेत. आता स्पष्टपणे ऐका की निकष जे आहेत तर ते पूर्वीचेच असणार आहे. 4 व्हीलर गाडी उत्पन्नाचं जी अट आहे किंवा जे असेल आपलं एखाद्या घरातलं उत्पन्न, इन्कम टॅक्स, 4 व्हीलर या गोष्टी असणार नाही. आता आधार कार्डवर 15,000 रुपये आणि आधार कार्ड बाकीच्या खात्यावर 10,000 रुपये कसे मिळवायचे, कारण की खूप महिला आनंदित झाल्या आहेत, हर्ष उल्हासित आहे. 30 सेकंदात जाणून घ्या काय करायचं आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका की आता पहा, एक प्रकारचं वेगळं खातं असतं ज्याला म्हणतात जनधन खातं. आता तुम्ही बँकांमध्ये खाते उघडले असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस असेल किंवा इतर कुठल्याही बँकांमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल. तर आता लक्षपूर्वक ऐका, 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं खातं हे जनधन खातं आहे का एकदा चेक करा. जनधन खातं आहे का चेक करा. असेल तर मेसेज करा. जर जनधन खातं जर नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते खातं जनधनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्यासाठी एक छोटासा अर्ज देखील द्यायचा आहे. ते खातं एकदा जनधनमध्ये कन्व्हर्ट केलं तर जनधन ही योजना केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारची योजना काय सांगते, जर 6 महिन्यापासून जर तुम्ही ते खातं वापरत असाल तर तुम्हाला 10,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट मिळतो. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर उदाहरणार्थ तुम्हाला अडचण
अडचणीच्या काळात अतिशय कमी व्याजदरावर तुमच्या खात्यात पैसे जरी नसतील तर तुम्हाला 10,000 रुपये सरकारमार्फत तुम्हाला वापरायला दिले जातात. यासाठी अतिशय कमी व्याजदर असतो आणि फार काळ याच्यामध्ये हे असतं, म्हणजे एक प्रकारे ही तुमच्यासाठी एक मदतच आहे सरकारची की कोणत्याही क्षणी तुम्ही 10,000 रुपये याच्यामधून काढू शकता. आणि जर पोस्ट खातं असेल तर पोस्टाची एक योजना आहे खास महिलांसाठी. आता या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर 2 लाख रुपये गुंतवले, अर्थात गुंतवणूक योजना आहे, 2 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 15,000 रुपये व्याज त्या ठिकाणी मिळत असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 19व्या हप्त्यासाठी आता ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे तर त्या जिल्ह्यांचा नंबर आधी लावण्यात येत असतो. आता 6 विभाग आहे, ज्यामध्ये कोकण विभाग आहे, नागपूर विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. तर प्रत्येक विभागामधून 1-1, 2-2 जिल्ह्यांची निवड यामध्ये होऊ शकते. आता चेकवर साईन झालेला आहे, महिलांची यादी फायनल आहे, निकषांची फायनल यादी तयार आहे. मग आता फक्त तुम्ही एकदा ही गोष्ट चेक करून घ्या की तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मॅच होतंय का. एक्झॅक्ट मॅच होणं गरजेचं आहे. आडनाव मागे पुढे असलं तर चालेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते एकदा चेक करा, कारण की ते केल्याशिवाय आता पैसे येणार नाही. हीच होती माहिती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आता पैसे यायला उशीर होणार नाहीयेत. धन्यवाद.